हिवाळ्याची चाहूल लागताच भरपूर मुबलक प्रमाणामध्ये आणि स्वस्त दरामध्ये भरपूर साऱ्या भाज्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात. त्यातीलच एक भाजी म्हणजे वालाच्या शेंगा. पण यांना पाहिलं की घरातील बरेचसे मंडळी नाक मुरडतात, खायला नको म्हणतात. म्हणूनच तर मी आज या शेंगांपासून एकदम चमचमीत अशी भाजीची रेसिपी शेअर केली आहे, जिच्या वासानेच प्रत्येकाची भूक चळवळेल आणि नको नको म्हणणारे देखील अगदी चुरून मुरून वरपून खातील. कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त अशी गरमागरम रस्सा भाजी प्रत्येकालाच आवडते. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच हिवाळा विशेष चमचमीत वालाच्या शेंगांच्या भाजीला सुरुवात करूया. बऱ्याचदा भाग बदलला की या शेंगांचं रूप देखील बदलतं. काही ठिकाणी चपटी असते तर काही ठिकाणी थोडासा काळपट रंग असतो. पण शेंगा कोणत्याही असू द्यात, चव आणि करण्याची पद्धत सेमच राहील. तर सुरुवातीला या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर निवडून घ्यायच्या आहेत. तर निवडताना गवारीच्या शेंगांप्रमाणेच यांना देखील थोड्याशा जाडसर शिरा असतात. तर देठाचा आणि बुडखाचा भाग तोडताना या शिरा आपोआप सहजतेने निघतात. त्या निघाल्या की लगेच यांचे छोटे छोटेसे तुकडे तयार करून घ्यायचे आणि ते पुन्हा एकदा 2 भागांमध्ये तोडून घ्यायचे. बऱ्याचदा या शेंगांना लवकर कीड लागलेली असते, तर ते देखील व्यवस्थित बघून घ्यायचं. यामधील जे बी निघतं ते कितीही निबर असू द्या तरी देखील ते घ्यायचं, कारण त्यामध्ये खूप सारा अर्क असतो. खूप छान अशी भाजीला चव येते. तर बघा, यातील एक शेंग माझी किडकी निघाली होती, ती मी बाजूला काढून टाकली आणि बाकीच्या शेंगा व्यवस्थित अशा निवडून घेते. तुम्ही जर या शेंगा अगोदरच धुवून घेतलेल्या नसतील तर आता नंतर धुतल्या तरी देखील चालणार आहे. संपूर्ण शेंगा माझ्या या ठिकाणी व्यवस्थित अशा निवडून झालेल्या आहे, व्यवस्थित स्वच्छ झाल्या. आता आपण वाटणाची तयारी करूयात. तर त्याकरिता कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेच घालूयात पाव वाटी शेंगदाणे. शेंगदाण्यांचं प्रमाण जर असं कमीच ठेवायचं. फक्त आपल्याला रस्सा छान असा घट्टसर यावा किंवा जीव मिळून यावा याकरिताच शेंगदाणे घालायचे आहे. आता शेंगदाणे आपण छान असे खरपूस तळून घेऊयात. तर यावरील हलकीशी साल तडकली किंवा रंग डार्क आला की लगेचच हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे. शेंगदाणे जर जास्त प्रमाणात घातले किंवा जास्तच डार्क रंगावर तळून घेतले तर भाजीची टेस्ट बिघडू शकते. आता सेम तेलामध्ये 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 मोठ्या आकाराचे उभे कट केलेले कांदे आणि मूठभर कोथिंबीरीचे देठ घालते. तुमच्याकडे जर या पद्धतीचे कोथिंबीरचे देठ नसेल तर रेग्युलरची कोथिंबीर घातली तरी देखील चालणार आहे. आता घातलेलं संपूर्ण साहित्य छान असं परतवून घ्यायचं. कांद्याचा रंग हलकासा डार्क यायला पाहिजे. आपलं या पद्धतीचं वाटणाचं साहित्य संपूर्ण तळून तयार झालं. हे एका ताटामध्ये काढून घेते. पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालूयात. तेलाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. तेल छान असं कडकडीत गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. दोनही साहित्य छान असे तडतडू द्यायचे. आता पाव चमचा हळद आणि लगेचच ह्या निवडून घेतलेल्या संपूर्ण शेंगा घालूयात आणि छान अशा परतवून घेऊयात. याच वेळेला तुम्ही चवीपुरतं मीठ घातलं तरी देखील चालणार आहे. या शेंगा तेला मिठामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेतल्या की यांची टेस्ट आणखीच जास्त छान येते. आता वाटण करेपर्यंत आपल्या या शेंगा करपू नये याकरिता फक्त पाव कप पाणी घातलं, झाकण ठेवून आता वाफ काढून घेते. गॅसची फ्लेम एकदम कमी असू द्यात. लगेच आता आपलं वाटणाचं साहित्य थंड झालेलं होतं, ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. हे वाटण आपल्याला एकदम पेस्ट स्वरूपात दळून घ्यायचंय, त्यामुळेच अगदी थोडंसं पाणी घातलं. जास्त पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर बघा, आपलं मऊसूत असं पेस्ट स्वरूपाचं वाटण तयार झालंय. तर हे वाटण दळेपर्यंत इकडे आपल्या शेंगा देखील साधारणतः 70 ते 80% पर्यंत शिजल्या गेलेल्या आहेत. पाणी घातलेलं असल्यामुळे अजिबात या करपल्या नाही. आता तुम्हाला हवं असल्यास या शेंगा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ शकता किंवा मग माझ्याप्रमाणेच एका साईडला करून लगेचच मसाले आणि वाटण परतवून घेऊ शकता. तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा कोणत्याही प्रकारचा किंवा कोणत्याही ब्रँडचा भाजीचा मसाला घालायचा आहे किंवा सुहानाचा मटण मसाला घातला तरी देखील चालेल. हे मसाले कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेतले की लगेचच वाटण घालायचं. आता हे वाटण देखील आपल्याला छान असं खमंग खरपूस रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचंय. त्यामुळेच तर मी वाटण तयार करत असताना जास्त पाणी वापरू नका असं सांगितलं. जर वाटणामध्ये आपण जास्त पाणी घातलं तर वाटण कच्चेपणा दूर होईपर्यंत किंवा खमंग खरपूस व्यवस्थित असं
परतलं जात नाही आणि यामुळे भाजीला रंग तर येतच नाही, पण त्याचसोबत तरी देखील अजिबात येत नाही. वाटण परतवून झाल्यानंतर लगेच या शेंगा देखील मी वाटणामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून दिल्या होत्या आणि त्या देखील वाटणासोबतच पुन्हा एकदा छान अशा परतवून घेतल्या. आता लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात. तर पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला घातलं होतं, जेणेकरून भांड्याला जर थोडंफार वाटण चिकटलेलं असेल तर ते देखील व्यवस्थित निघेल. आता ही भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्याकरिता बनवतीये. तर बाजरीच्या भाकरीला तुम्हाला माहिती आहे रस्सा थोडासा जास्तच ठेवावा लागतो. त्यामुळे मी साधारणतः 2.5 ते 3 ग्लास पाणी घातलं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात. पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते, जेणेकरून मीठ एकसारखं व्यवस्थित विरघळलं जाईल. आता यावर झाकण ठेवूयात आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. साधारणतः 5 ते 6 मिनिटं मी ही भाजी शिजवली असेल, कारण आपल्या वालाच्या शेंगा अगोदरच आपण जर अशा परतवून घेतलेल्या असल्यामुळे भाजी जास्त शिजवण्याची गरज नव्हती. त्यामुळे एकदम कमी गॅसवर आणि अर्धवट झाकण ठेवूनच या शिजवून घेतलेल्या आहेत. तर भाजीला रंग आणि तर्री बघा काय जबरदस्त आली. सर्वांशेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता भाजीच्या रस्स्याला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर तुम्ही देखील या हिवाळ्यात माझी या पद्धतीने वालाच्या शेंगांची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त चवीची तयार होते. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील सर्व्ह करू शकता. तर याच पद्धतीने मी आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज आत्तापर्यंत शेअर केल्या आहे. जर काही नवीन सबस्क्रायबर्सनी त्या भाज्यांच्या रेसिपीज पाहिल्या नसेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. काही सजेशन असेल तर कमेंट्स करून देखील कळवू शकता. आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त झाली बरं का.